नमस्कार पशुपालक मित्रांनो, आजचा प्रश्न उत्तराच्या सिरीज मधला हा दुसरा प्रश्न आहे। आपले सांगोलेचे एक शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्याने आपल्याला प्रश्न विचारला आहे की सर, जनावरांमध्ये अचानक दूध कमी होण्यामागं काय कारण आहे। तर या शेतकऱ्याचं समाधान करण्यासाठी या प्रश्नाचे मी जवळजवळ 10 मुद्दे काढले शेतकरी मित्रांनो। तर आपण प्रत्येक मुद्द्याचा अभ्यास बघणार आहे की 10 मुद्द्यांमध्ये काय काय मुद्दे येतात। या प्रत्येक मुद्द्याचा आपण विश्लेषण करून अभ्यास बघूया आणि त्यानंतर आपल्याला समजेल की आपल्या जनावरांचं कोणत्या मुद्द्यामुळे दूध कमी झालंय, कोणती गोष्ट आहे जी या गोष्टीमुळे आपल्या जनावरांचं दूध कमी झालंय। हे ओळखण्याचे 10 मुद्दे कुठले आहेत ते 10 मुद्दे सांगतो। याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो शेतकरी मित्रांनो, तो म्हणजे टॉक्सिन्सचा विषय येतो। हा टॉक्सिनचा विषय थोडा गंभीर आहे, तर हे काय असतं नेमकं हे समजून घेऊया आपण। जर टॉक्सिनच्या बाबतीत तुम्ही बघायला गेला पशुपालक मित्रांनो, तर हे येतं कुठून? मुद्दा पहिला आहे, हे येतं कुठून? तर हे येतं साधारणतः आपल्या जी पेंड असते किंवा आपण जे फीड देतोय जनावराला त्याच्यामध्ये जर आपण साठवणूक करताना त्याच्यामध्ये जर थोडी नमी राहिली असेल तर त्याच्यामधून येतं। नमी म्हणजे याचा ओलसरपणा राहिला असेल तर त्याच्यामधून येतं, ओलावा असेल तर। सहसा बघायला गेलं तर पेंड जी आहे त्या पेंडीमधून फंगसचं प्रमाण जरा जास्त येतं आणि हे जे फंगस जनावराच्या शरीरामध्ये घुसलं की त्याच्यानंतर टॉक्सिन्स तयार करतं आणि टॉक्सिन हे सगळ्यात महत्वाचं पहिलं कारण आहे की जनावरांमध्ये दूध पटकन कमी येतं। ही एक गोष्ट झाली। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट बघायला गेली तर दुसरी गोष्ट कुठली आहे? इन्फेक्शन। इन्फेक्शन हा असा प्रकार असतो, इन्फेक्शन कशामुळे होतं? तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, इन्फेक्शन हवामान बदलामुळे होतं। वातावरणातील बदल झाले तर इन्फेक्शन होतंय। त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन असू शकतं, मग हे फंगल इन्फेक्शन असू शकतं किंवा त्याच्यानंतर तुम्ही मायकोप्लाझ्मिक इन्फेक्शन असू शकतं। हजारो प्रकारचे इन्फेक्शन आहेत पशुपालक मित्रांनो। तर या हजारो प्रकारच्या इन्फेक्शन मध्ये कुठले इन्फेक्शन आहे हे आपल्याला समजत नाही। तर हे ओळखण्यासाठी साधारणतः कसं ओळखायचं हे इन्फेक्शन आहे का काय आहे? तर त्याच्यासाठी तुमच्याकडे एक थर्मामीटर असणं गरजेचं आहे। जर जनावराचा ताप तुमच्या जर 103च्या वर गेलेला असेल तर साधारणतः आपण समजू शकतो की इन्फेक्शन आहे म्हणून। मग इन्फेक्शन वरती आपण साधारणतः होमिओपॅथिक ट्रीटमेंट करून ते इन्फेक्शन बरं करू शकतो, लगेच कमी खर्चामध्ये होऊ शकतं आपलं ते, डॉक्टरांना सुद्धा बोलवण्याची गरज नाही पडणार असं। तर ते इन्फेक्शन एक आहे, त्या इन्फेक्शन मुळे सुद्धा जनावरांचं दूध पटकन कमी येतं। त्याच्यानंतर महत्वाचा तिसरा मुद्दा आहे शेतकरी मित्रांनो, आणि हा खूप महत्वाचा आहे सध्याचा, की मस्टायटिस। जर जनावरांमध्ये बऱ्याच प्रकारचे मस्टायटिस असतात, क्लिनिकल आहे, सब क्लिनिकल मस्टायटिस आहे, तर कधी कधी मस्टायटिसच्या काही प्रकारांमध्ये की मस्टायटिस झाला हे समजतच नाही, अचानकच दूध कमी येतं आणि त्याचे पडसाद दिसायला लागतात। मग शेतकऱ्याला समजत नाही की दूध का कमी आलं अचानक। त्यामुळे कधी कधी मस्टायटिसच्या क्लिनिकल प्रकारामध्ये ते समजून येतात लक्षणं आणि दूध कमी होतं। त्यामुळं मस्टायटिस हा सुद्धा एक मेजर आहे की जे दूध कमी करू शकतो जनावरांमध्ये। पशुपालक मित्रांनो, आपल्या शेडवरती मस्टायटिस येणार नाही ह्याच्यासाठी महत्वाचा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे। जर मस्टायटिस आला तर त्याच्यानंतर औषध उपचार ह्या गोष्टीमध्ये आणि जनावर खूप खच्ची जातं, जेणेकरून जनावरांचं, काही जनावरांचं आम्ही बघितलं 18-18, 20-20 लिटरचे जनावर 2 लिटर 3 लिटर दुधावरती येतात आणि मग ते शेतकऱ्यांना खूप नुकसानीची गोष्ट ठरते आणि त्या जनावराला पुन्हा रिकव्हर करणं हे खूप जरा अवघड जातं आणि पिरियड जास्त जातो याच्यामध्ये। हे तिसरं कारण झालं। त्याच्यानंतर चौथं कारण कुठलं आहे मित्रांनो, पशुपालक मित्रांनो, तर हे बारकाईने लक्ष देण्याचं आहे की जनावर खरेदी करायच्या वेळेस आहे। कुठलं आहे? तर जनावर खरेदी करत्या वेळी जनावराच्या अंगावरती गाठी असता कामा नये। कुठेही पशुपालक मित्रांनो, जनावरांच्या अंगावर कुठेही गाठ असता कामा नये। काही वेळेस जर तुम्ही बघितलं तर कानाजवळ गाठ असते, काही वेळेस बघितलं तर गळ्याच्या खाली गाठ असते, काही वेळेस तुम्ही बघितलं तर शरीरावर गाठ असते, काही वेळेस असं पण होतं की जास्त गाठी असतात जनावरांच्या शरीरावर। तर पशुपालक मित्रांनो, हे गाठीचं प्रकरण काय असतं सांगते ना, ट्युमर बनलं तरी चालेल आपण, तर याच्यामध्ये पस साठतो, काही दिवसानंतर याच्यामध्ये पस साठतो आणि त्याचं परत इन्फेक्शन तयार होतं आणि अशी जर सिच्युएशन तयार झाली तरी सुद्धा पशुपालक मित्रांनो जनावरांचं आपलं दूध कमी होतं। ठीक आहे। त्याच्यानंतर पाचवा मुद्दा कुठला आहे? तर पाचवा मुद्दा आहे संतुलित आहार। आता या संतुलित आहार म्हणण्यामागचं पहिलं कारण सांगतो पशुपालक मित्रांनो, काही जण शेतकऱ्यांना दूध वाढवायचं आहे, ज्यावेळी जनावर विलेलं असतं त्याच्यानंतर दूध वाढवायचं म्हणून काही शेतकऱ्यांची अशी मनस्थिती असते की जनावराला मी भरपूर खायला घालतो आणि त्याच्यानंतर मला भरपूर उत्पादन मिळेल। तर पशुपालक मित्रांनो, हे पूर्णतः चुकीचं आहे। जनावराला जितकं गरजेचं आहे तितकंच घालणं गरजेचं आहे। आपण त्याच्यापेक्षा जास्त जरी घातलं तरी ते काही कामाचं नाहीये। तुम्ही कोणताही घटक असू द्या, धान्य जास्त भरड धान्य जास्त घातलं तरी ते बिनकामाचं आहे, पेंड जास्त घातली तरी ती बिनकामाची आहे, मिनरल्स जास्त घातले तरी ती बिनकामाची आहे। मग जास्त कुठलंच चालत नाही, त्याचे साईड इफेक्ट आहेत, परत त्याचा पचनावर परिणाम होणार आणि परत तुम्हाला मग त्याच्यातून वेगवेगळे डिसीज बघायला मिळणार, मग ऍसिडॉसिस असेल किंवा बरंच काही येतं। मग ते
अशा अडचणींमुळे सुद्धा पशुपालक मित्रांनो ही घाई, दूध वाढवण्याची जी घाई आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही पशुपालक मित्रांचं नुकसान होतं आणि दूध कमी होतं. ही पण परिस्थिती तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यानंतर पुढची गोष्ट कुठली आहे? डिवर्मिंग. हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे. गाय पालन करा, म्हैस पालन करा, शेळी पालन करा, ज्या व्यक्तीने वेळच्या वेळी डिवर्मिंग केलंय त्याच्या जनावरांचं दुधाचं उत्पादन आहे पशुपालक मित्रांनो हे चांगलं येतं. हे मी आवर्जून सांगतो. तुमचं डिवर्मिंग जर असेल ना तर तुमच्या जनावराच्या शरीराचं वजन कमी होणार नाही, तब्येत कमी होणार नाही आणि जनावर तुमचं खराब पण होणार नाही आणि वरून त्याचं पोषण मूल्य आहे ते सगळं त्याच्या शरीराला मिळेल, ज्यामुळं आपल्या जनावरांच्या दुधामध्ये चांगली बढोतरी होईल. जर डिवॉर्मिंग तुम्ही केलं नसेल तर सगळं जंत तुमच्या ज्या जनावरांचं पोषण मूल्य ते सगळं खातील, मग तुमच्या दुधात काय येणार हा प्रश्न येतो. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा पशुपालक मित्रांनो कुठला येतो तर फीडची क्वालिटी. फीडची क्वालिटी हा सुद्धा मुद्दा एक महत्वाचा आहे शेतकरी मित्रांनो. जर फीडच्या क्वालिटीमध्ये तुम्ही जर बाजारातून पशु खाद्य आणून जर घालत असाल, आम्ही प्रत्येक वेळी गोपाल तंत्रज्ञानाचे लोक आमची प्रत्येक वेळी सांगतात की बाजारातलं खाद्य वापरू नका शेतकऱ्यांना, कारण बाजारातल्या खाद्यामध्ये बऱ्यापैकी बघितलं तर तुम्हाला युरिया सापडेल. कारण पशुचं दूध पटकन वाढावं या उद्देशानं पशुपालक मित्रांनो कंपन्या युरिया मिसळतात. युरिया मिसळल्यानंतर त्या युरियाचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला लॉंग टर्म मध्ये दिसायला लागतात आणि त्याच्यानंतर जनावरांचं दूध अचानक कमी आलेलं दिसतं. दुसरी अजून एक परिस्थिती होते की तुम्ही एका जर कंपनीचा फीड वापरत असाल आणि त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण जास्त असेल आणि दुसऱ्या कंपनीच्या फीड मध्ये जर युरिया नसेल तर जनावरांमध्ये साधारणतः पशुपालकांना दुधामध्ये उतार दिसायला लागतो आपल्याला. ही पण गोष्ट महत्वाची. त्यामुळं पशुखाद्य जे वापरताय ते चांगलं वापरा. नसेल तर 50% पशुखाद्य 50% घरचं खाद्य या पद्धतीवर जावा आणि गोपाल तंत्रज्ञानाच्या पद्धतीनुसार आम्ही सांगतो त्यानुसार पशुखाद्य घरच्या घरीच बनवा, कारण तुमचा पशुखाद्यावरचा जो खर्च आहे तो कमी नक्कीच येईल आणि दुसरं आपल्याला कमी खर्चामध्ये पशुपालन करून जास्त प्रॉफिट शिल्लक ठेवण्यामध्ये मदत होईल. ही एक गोष्ट आहे. जर तुम्ही ट्रॅडिशनल पद्धतीने पेंडीची पोती आणून पशुपालन केलं तर महागातलं जाणार आहे. तुम्ही स्वतः बनवलं तर स्वस्तात येईल, प्रॉफिट जास्त राहील. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो पशुपालक मित्रांनो पाणी. जनावराला वेळच्या वेळी पाणी देणं गरजेचं आहे. काही शेतकऱ्यांना सवय असते सकाळी एकदा पाणी पाजलं, संध्याकाळी एकदा पाणी पाजलं, तर असं होता कामा नये. कमर्शियल ज्यावेळेस तुम्ही पशुपालन करता त्यावेळी जनावरांच्या पुढे 24 तास पाणी असणं गरजेचं आहे. त्याला जेव्हा हवाय तेव्हा ते पितं, कारण साधारणतः 1 लिटर दुधासाठी साधारणतः 5 लिटर पाणी जनावरांच्या शरीराची गरज असते. त्यामुळे पशुपालक मित्रांनो ही एक गोष्ट खूप महत्वाची आहे की जनावराला तितकं पुरेसं पाणी मिळणं गरजेचं आहे. जर पाण्याचं प्रमाण जास्त असेल, दुधामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं पशुपालक मित्रांनो, त्यामुळं पाणी हे जनावरांना आवश्यक तुम्हाला ठेवायला लागेल. त्याच्यानंतर पुढचं आहे विटॅमिन्स आणि मिनरल्स. आपण मिनरल मिक्सचर तर घालतो पशुपालक मित्रांनो, परंतु त्या क्वालिटीचं आहे का हे पण तितकंच बघणं गरजेचं आहे. काही कंपन्या सांगतात की आमचं पशुखाद्य तुम्ही वापरताय मिनरल मिक्सचर घालू नका. तर अशा वेळी पशुपालक मित्रांनो तुम्ही जर काही दिवसानंतर बघितलं तर जनावरांच्या शरीरामध्ये मिनरल डिफिशियन्सी दिसते आणि त्यावेळेस मग जनावर पुन्हा दुधाला कमी येतं. ही पण सिच्युएशन असू शकते. विटॅमिन्सची कमी असेल तरी सुद्धा तुमचं जनावर दुधाला कमी येईल, मांस दाखवायला सुद्धा अडचणी करेल. त्यामुळे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला आवर्जून करायची आहे. त्याच्यानंतर पशुपालक मित्रांनो एक शेवटचा मुद्दा राहतो, तो मुद्दा सांगतो. शेवटच्या मुद्द्यामध्ये येतं तेल. काही भागामध्ये ज्यावेळेस मी महाराष्ट्राच्या फिरत असताना पशुपालनाचा अभ्यास करत होतो त्यावेळेस बघितलंय की काही भागामध्ये शेतकरी मित्र जनावरांना तेल पाजतात. म्हणजे कुठलंही तेल असेल, तेल पाजतात, तूप पाजतात, काही भागामध्ये लोक डालडा पाजतात. तर याच्यातून काय होतं पशुपालक मित्रांनो, काही ठिकाणी जनावरांच्या तब्येती मोठ्या करण्यासाठी असे प्रकार केले जातात आणि हे काय करतं तर हे जनावरांच्या पोटामध्ये जाऊन जनावरांचं जे डायजेशन आहे ते बिघडवून टाकतं आणि जनावरांचं डायजेशन बिघडवून टाकल्यानंतर पशुपालक मित्रांनो जनावराला पचन होत नाही आणि पचन नाही झालं की त्याच्यानंतर जनावरांचं दुधाचं प्रमाण कमी येतं. हे सुद्धा एक मोठं कारण आहे पशुपालक मित्रांनो. अशा भरपूर कारण आहेत दूध कमी येण्याची, पण त्याच्यामधली ही जी काही मेजर कारण होती ती मी तुम्हाला सांगितली. खरं तर पशुपालन व्यवसाय आपण करतो म्हटल्यानंतर पहिलं काम म्हणजे पशुच्या पचनावरती काम करायचं आहे. आम्ही प्रत्येक वेळी सांगतो, गोपाल तंत्रज्ञान कायम सांगतं पशुपालनाच्या पचनावर काम करा, पशुपालनाच्या पचनावर काम करा. कारण जितकं पचन जनावरांचं जास्त असेल तितकंच तुम्हाला दुधाचं प्रमाण मिळणार आहे पशुपालक मित्रांनो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, तुमच्या गोठ्यावरती यातली कोणती गोष्ट कमी आहे ती तुम्ही सुधारून काढा. ती जर सुधारली तर पशुपालक मित्रांनो आवर्जून सांगतो तुम्हाला गाईचं दूध कमी होण्याची समस्या
कधीही येणार नाही. काही जनावरांमध्ये दुधाची कमी करण्याची खोड असते, तर अशा वेळेस जर तुम्हाला त्यातून समजत नसेल तर तुम्ही नक्कीच गोपाल तंत्रज्ञानाला संपर्क करा. तुम्हाला त्याच्याबद्दल ही माहिती गोपाल तंत्रज्ञानाची लोक जी आहेत ती तुम्हाला माहिती देतील आणि आपला पशुपालन व्यवसाय असाच भरभराटीचा, समृद्धीचा आणि चांगला व्हावा हीच आमची सगळ्यांकडून इच्छा. आणि तुम्हाला अजून पशुपालक मित्रांनो गोपाल तंत्रज्ञानाच्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि महत्वाचा मुद्दा की पशुपालक मित्रांनो, आपण ही प्रश्न उत्तराची सिरीज जी चालू केली ती तुमच्यासाठी केली. तुमच्या मनातील जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा आम्ही चांगल्या पद्धतीने गोपाल तंत्रज्ञानाच्या पद्धतीने आणि कमी खर्चात कसे उपचार करता येतील किंवा कमी खर्चामध्ये कसं तुमच्या गोठ्यावरती नियोजन करता येईल याच्यावरचा आपण अभ्यास करतोय. तर पशुपालक मित्रांनो, आवर्जून मी तुम्हाला सांगेन तुमचे जे पण प्रश्न असतील ते अशाच पद्धतीनं तुम्ही आम्हाला कमेंट्सद्वारे विचारत राहा. आम्ही नक्की याच्यावरती व्हिडिओ बनवू. आणि ही प्रश्न उत्तराची सिरीज आमचा विचार आहे की पूर्णतः शेतकऱ्यांचे जितके प्रश्न असतील ते सगळे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. त्यामुळं पशुपालक मित्रांनो, आमच्या चॅनलवरती दररोज आम्ही अपडेट टाकतोय, तर दररोज आमच्या चॅनलवरती या, सबस्क्राईब करा आणि असंच आमच्या गोपाल तंत्रज्ञानाशी जोडून राहावा. धन्यवाद.